नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते आळू वडी आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे तीळ आहेत, गरम मसाला, हळद पावडर, तिखट मसाला, धना जिरा पावडर, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर हे ह्याचं सगळं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। मीठ चवीनुसार, बेसन पीठ आणि ही 15 ते 20 आळू वडीची पानं आणि हा चिंचेचा कोळ आणि गुळ आहे। तर आता मी रेसिपी स्टार्ट करते। प्रथम हा हिरवा मसाला, आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे। हे आहे धना जिरा पावडर, तिखट मसाला, सफेद तीळ, गरम मसाला, हे सर्व मसाले मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत। तर त्याच्यामध्ये आपण घालूया हा चिंच गुळाचा कोळ। अर्धा तास आधी तुम्ही भिजत ठेवा चिंच आणि गुळ, त्याचा हा कोळ तुम्ही घालायचा। हे सर्व पीठ भिजवून घ्या। हे बेसनाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये मी पाव वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे आळूवडी छान कुरकुरीत होईल। आता मी हे पीठ भिजवून घेते। आपलं हे पीठ छान भिजवून झालेलं आहे। याच्यात हिरव्या तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत, म्हणून तिखट जरा मी बेतानीच टाकलेलं आहे। तर आता मी ही आळूवडीची पानं स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून हे लाटणीने मी अशा ह्या लाटून घेतलेल्या आहेत। तर आता मी ही आळूवडी बनवण्यास सुरुवात करते। पीठ पातळ पातळच लावा, म्हणजे आळूवडी छान कुरकुरीत होईल। त्या आळूवड्या अशा मी शिजत ठेवत आहे। तर आपली आळूवडी तयार झालेली आहे शिजण्यासाठी। आणि थोडंसं पीठ उरलेलं, त्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर कापून त्या पिठामध्ये थोडं सुकं पीठ टाकून मी असं हे कोथिंबीर वडी सुद्धा छोटीशी तयार केलेली आहे। तर आता हे सर्व रोल्स मी 25 मिनिटं उकडून घेणार आहे। आता आपण भेटणार आहोत 25 मिनिटानंतर। 25 मिनिटं झालेले आहेत। आता मी झाकण उघडून बघते, आळूवडी छान शिजलेली आहे। आता मी गॅस बंद करते। आता ह्या आळूवड्या 2 तास मस्तपैकी बाहेर
गार करून मग तळून घ्या, नाहीतर आळूवडी तुटण्याची शक्यता असते. तर आता आपण भेटूया 2 तासानंतर. आपलं तेल तापलेलं आहे. आता मी आळूवडी त्याच्यामध्ये सोडत आहे. गॅस फास्टच ठेवा. फास्ट गॅसवर छान आळूवडी तळली जाते आणि आळूवडी तुटत सुद्धा नाही. फास्ट गॅसवर छान आपण आळूवडी तळून घेणार आहोत. आपली आळूवडी छान तळली गेलेली आहे. आता मी एका ताटात ती काढून घेणार आहे. आता मी गॅस बंद करत आहे. कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.